गॉड, मला किती भूक लागली. कुठे असो I'm hungry. गॉड मम्मा मम्मा भूक लागली खूप. मला इतकी भूक लागली की मला बर्गरचा स्मेल येतोय. बर्गर? सो मला माहिती होतं तुला भूक लागली असणार म्हणूनच घेऊन आलो. थँक्यू सो मच. खाऊन घ्या आणि मग चिडचिड कर. पण सो मला असा मस्का लावून काही फायदा नाही. माझे पैसे कधी देणार ते सांग. माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. तू तो प्लॅन ऐकशील ना वेडी होशील. रिअली? काय प्लॅन आहे? शुभ्राची घरात पूजा चालू आहे. ते काय ते 16 सोमवारची व्रत वगैरे असतात ना तसलं काहीतरी. मग काय हेच. आज तर चान्स आहे आपल्यासाठी. आज शुभ्रा घरात बिझी असणार. शुभ्रा बिझी आहे म्हटल्यावर तिच्या सासूबाई आपली लाडकी सून एवढी पूजा करते म्हटल्यावर त्याही बिझी असणार. याचाच अर्थ दोघी ऑफिसला येणार नाहीये. आपण आज ऑफिसला जायचं आणि अकाउंट मधून पैसे काढून घ्यायचे. तुझा प्लॅन आहे ना फ्लॉप आहे. सो असं काहीच सोपं नसतं इतकं. मला एवढी अक्कल नाहीये का? मलाही माहिती आहे सोपं नाहीये. पण माझ्या अकलेवर ना जरा विश्वास ठेव, कळला? याआधी बऱ्याच वेळा बबडूच्या रिपोर्टवर शुभ्राची खोटी सही केली आहे. त्यामुळे तिची सही कशी करायची याची व्यवस्थित प्रॅक्टिस आहे मला. आणि तेच मी करणार आहे आणि पैसे काढणार आहे, कळलं? रिअली? सो स्मार्ट. कळलं ना मी किती स्मार्ट आहे ते? त्यामुळे यापुढे रागवण्याआधी विचार करायचा, कळलं? ठीक आहे, पण आधी माझे पैसे दे, कळलं? देतो का? अगं देणार पैसे. चल आधी ऑफिसला तर जाऊया. आता आपण रिच होणार आणि मी खूप शॉपिंग करणार. चल आधी ऑफिसला तर जाऊया. अरे वा वा वा, काय सुंदर दिसतोस तू आज. कुलकर्णीच्या सुनेला शोभून दिसतोय हा पारंपरिक हार. आजोबा नमस्कार करते. करा करा. सौभाग्यवती भा. मला तुझं खरंच कौतुक वाटतं. अरे 16 सोमवाराचं व्रत पूर्ण करणं काही सोपी गोष्ट नाही. पण नेटानं आणि मनापासून पूर्ण केलंयस. मला खरंच तुझं कौतुक आहे शुभ्रा. मला मात्र तुझी कमाल वाटते शुभ्रा. अगं ज्या माणसाने तुला फसवलं, तुला हाताला धरून घरातनं बाहेर काढायला निघाला होता तो, त्या माणसासाठी तू हे सगळं व्रत करतेस? शुभ्रा, त्याच्यासाठी तुला हे व्रत करायची काहीही गरज नाहीये. सर्वात मुख्य म्हणजे तू त्याच्यासाठी काही करावंस एवढी त्याची पात्रताच नाहीये. खरंच करू नकोस हे सगळं शुभ्रा. आई, गेले 15 सोमवार हे व्रत मी न चुकता केलंय. मग आता 16व्या सोमवारी मी कशी मागे हटू? आज शेवटचा सोमवार आहे. आज व्रताचं उद्यापन आहे माझ्या. इतकंच समजा की हे व्रत मी माझ्या समाधानासाठी करते. इतकं कठीण व्रत केल्याचं समाधान मला हवंय आई. केवळ म्हणून आजची पूजा. समजून घ्याल ना मला? आई, शुभ्रा, कोण काय म्हणते याकडे लक्ष देऊ नकोस. तुला मनात समाधान करून घ्यायचं ना, जरूर पूर्ण कर. चल पूजाला बस. नाही बघ, तू आता इथेच थांब. मी आज जाऊन पैसे घेऊन येतो. प्लीज मी येते ना. प्लीज मला पैसे हवेत ना तुला? हवेत ना? आपल्याला दोघांना इथे कोणी बघितलं तर राडे होतील, कळलं? हात सोड. गप इथे उभी राहा. मी पैसे घेऊन येतोय. हालायचं नाही अजिबात. ओके. सिक्युरिटी, मेरा गाड़ी पार्क कर दो.
अरे यार सुजान, तू काय करतेस इकडे? मला ना खूप हे सगळं एक्साइटेड वाटतंय. मला नाही राहलं बाहेर. तुला सांगितलं ना बाहेर थांब, इथे कशाला यायचं? झाली का साईन? मिळाले पैसे? तेच करतोय, जरा थांब. आणि हळू बोलू नको. इथे आपण काही स्पेस बीसचा काही फरक पडतो की नाही तुझ्या? सॉरी. सो हा, एक 0 ऍड कर ना. ते वेळ लागले का तुला? हा, यार ते पण मिळणार नाही. शोध झाला तर कळतंय का? सो नाही. सो 1 more 0 प्लीज. प्लीज. जरा थांब, एक्साइट होऊ नको. सगळं महत्वाचं काम राहिलंय. एक काम कर, एक ब्लँक पेपर मिळतो का बघ. पटकन पटकन पटकन. गॉट इट. येस. थांबा. नाही. थांबा. ओ माय गॉड, सेम टू सेम शुभ्रा सारखी सिग्नेचर आहे. ही शेवटची ना? येस. परफेक्ट आहे. काय स्मार्ट आहेस तू. सो बिंदास तू साइन कर. नक्की मलाच डाऊट नाही येणार. नक्की. जस्ट डू इट. कम ऑन. ही लास्ट ना? हा. नाही कळणार नाही. No. हॅलो. हे वाउचर आहे. शुभ्रा मॅडमची सही पण आहे. काही अमाऊंट विड्रॉ करायची. ते घरी पूजा आहे ना, जरा गडबड आहे. ते 16 सोमवारचं व्रत वगैरे, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. मला पाठवलंय अमाऊंट विड्रॉ करायला. ओके, मी आणून देतो पैसे. हा, लगेच. थँक्यू. अमाऊंट मोठी आहे. मॅडमला फोन करून कन्फर्म करायला लागेल. बबडू, आई, बाबा, आरती करायची आहे, या. आम्ही पण आलो ग शुभ्रा. आजी, या. अरे तू पण आलास अनुराग? प्रसाद खायला मिळणार ना म्हणून आलोय. अरे वा. या. टक. काय रे दत्तू, हा? वॉकला दिसत नाही आजकाल. विसरलास की काय मला? तुला कसं विसरेन मी? हा, म्हटलं आजपासून सुरू करू संध्याकाळी वॉक. हो, खूप मिस करते हा, वॉक. अच्छा वॉक. बर. काय प्रसाद काय? बघ ना तू बघ. काय प्रसाद काय? बाय द वे, तुम्ही आज खूप छान आणि वेगळ्या दिसतात. थँक्यू. आजोबा, आरती करायची? हो, का नाही, चला. हॅलो. हॅलो शुभ्रा मॅडम. सोम सर पैसे काढण्यासाठी वाउचर घेऊन आलेत. तुमची सही आहे त्यावर. मी तर फक्त कन्फर्म करण्यासाठी फोन केला. देऊ ना पैसे? शुभ्राने मी आसावरी बोलतेय. हो, असावरी मॅडम.
बरं झालं तुम्ही फोन केलात. सोहमला 1 रुपया सुद्धा देऊ नका. हा द्या. सॉरी सर, तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. नाही देऊ शकत म्हणजे? शुभ्रा मॅडमची सही आहे त्याच्यावर आणि माझ्यासाठी मला नको ते. शुभ्रा मॅडमनेच मागवले. मॅडमने सांगितलं की तुम्हाला अजिबात पैसे द्यायचे नाही. अरे हा कोण आहे? हा फालतू अकाउंटंट हा कोण आहे? हा नाही काय पैसे देत मला? अरे मी कोण आहे? हा कोण आहे? मी सोहम कुलकर्णी आहे. मी हा मला पैसे देत नाहीये. ही कंपनी माझ्या जीवावर उभी आहे. एवढे मोठे मोठे डील्स केलेत मी, अख्खा बिझनेस मी वाढवला आणि हे मला पैसे देत नाहीयेत. ठीक आहे, सरळ हसून निघून काय जातेस का? अरे हसू नाही तर काय करू? काय बोलतोयस तू हे सगळं? माझं घर, माझा बिझनेस, माझी कंपनी, तुझं काही नाही. ओके, आणि आता हे अँग्री होऊन ना काहीच फायदा नाहीये. काय वाटलं होतं तुला की तू खूप भारी ऍक्टर आहे, तुझ्या बायकोला आईला असं तू उल्लू वगैरे बनवतोय? असं काही नाहीये. त्यांनीच तुला उल्लू बनवलंय. ए बासा, ते हॅलो, त्यांनीच तुला ना उल्लू बनवलंय. तुझ्याकडनं मोठे मोठे डील साईन करून घेतलेत, कंपनीचा फायदा करून घेतला आणि तुला ना असं आउट केलंय, बाहेर काढलंय आता रस्त्यावर. आणि तुझ्यावर कुणाचाच ट्रस्ट नाहीये आणि कधी होणारही नाहीये. मीच इडियट की माझा सगळा टाइम मी तुझ्यावर वेस्ट केला. मला अक्कल नव्हती ना. ओ गॉड, मी का केलं हे सगळं? ए बासा, एवढं ओव्हर रिॲक्ट व्हायची गरज नाही, कळलं ना? ठीक आहे ना, हा मार्ग नसेल माझ्याकडे, दुसऱ्या मार्गाने पैसे काढणार मी. आर यू आउट ऑफ युअर माइंड? दुसरा, तिसरा, चौथा, 15वा असा कुठलाच मार्ग आता राहिलेला नाहीये. सगळे मार्ग क्लोज झालेत. सगळीकडे नो एंट्रीचा बोर्ड लागलाय तुला. यू आर फिनिश्ड अँड यू आर लूजर अँड आय डोंट वांट टू बी विथ यू अँड डोंट फॉलो मी. ओके? ए सुझॅन थांबा, सरळ सुझॅन जाय. सुझॅन थांबा. ज्यासाठी आलोय प्रसाद, ठीक आहे. तुमच्या या व्रताचा फायदा मलाच जास्त झालाय. कसा काय? नाही, यांच्या प्रत्येक सोमवारचा लाडू मला या ना त्या कारणाने मिळतच होता. आजही मिळाला. अरे वा, मग या खुशीत आणखीन एक लाडू घे. दे त्याला एक लाडू. थँक्यू. अरे मला पण दे. हा 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 दत्ता, गोड 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 नको, गोड नको. ए आई, मला पण दे ना लाडू. हा, तू हवे तेवढं घे लाडू. काय ग, एवढा महत्वाचा कार्यक्रम आहे हा. सोहम गेला कुठे? सोहम जरा बाहेर गेलाय. अगं तू त्याच्यासाठी व्रत करतेस ना, त्याला काहीच नाही त्याचं. खरं तर त्यांनी सगळी कामं बाजूला ठेवून इथं उपस्थित राहायला पाहिजे. ठीक आहे, येऊ दे त्याला, बोलतो मी त्याच्याशी. नैवेद्याचं पाहते. तुला 11 बोट आहेत. काय? हो. कसे? हे बघ. हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 बोट आहेत. आता बघ. हा, 10 9 8 7 6. 6 + 5 11. काय झालं? शुभ्रा, हे 16 सोमवारचं व्रत करणं किती कठीण असतं हे माहितीये मला, पण तरीही तू ते करून दाखवलंस. खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला. आणि प्रसादाचे लाडू तर नेहमीप्रमाणे उत्तम. थँक्यू. त्याचं क्रेडिट तिला काय देते? मला माझ्या आभार मान ना तू. का? तुझे का? माझी नाच सून इतके उत्तम लाडू करते, माझ्यामुळे कळलं ना तुला. मी जर दर सोमवारी तुझ्यापर्यंत लाडू पोहोचवले नसते तर कसं कळलं असतं तुला? हो रे बाबा, हो. थँक्यू. बस, म्हणजे लाडू शुभ्राने केलेत पण त्याचं क्रेडिट तुला हवंय का? घे, दिलं. ओके, ठीक. म्हणजे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मित्रासाठी या घरातून जो लाडवाचा डबा जायचा तो थेट तुमच्याकडे यायचा तर छान. या वा दत्ता, चालू दे. पण दत्तू, शुभ्राच्या हातचे लाडू खाऊन तूही अगदी लाडवासारखा झालायस. पण एक मोठा फरक आहे तुझ्यात आणि लाडवांमध्ये. तो कुठला?
शुभ्राने केलेले लाडू गोड असतात हा. पण हा लाडू मात्र तिखट जरा जास्तीच. बंधुबा तुम्ही असे म्हणताय जसं मी माझ्या फ्रेंड्सशी म्हणतो. अरे वा 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 वा, सेलिब्रेशन चाललंय, सगळे जमलेले आहेत. वा वा वा, 16 सोमवार पूर्ण झाले. मी पण आलो सेलिब्रेट करायला. चला मी पण आलेलोय. हा ए शुभ्रा, दे मला, दे प्रसाद, दे मला. नाहीतरी बाकी मी उपाशी कसा राहीन याची सोय केलेलीच आहे. निदान प्रसाद तरी दे ग खायला. दे दे. सोम तू पिऊन आलायस? आलोय पिऊन. मग काय करायचं मी? माझी एवढी वाट लावली असतं मी प्यायचं नाही तर काय करायचं? तुझं मस्त चाललंय ना सगळं शुभ्रा, मस्त नटून थटून पूजा बिजा करायची. ही सगळी माणसं आहेतच कौतुक करायला तुझं. काय आमची सुनबाई किती ग्रेट, आमची शुभ्रा किती ग्रेट. एवढं कठीण व्रत 16 सोमवारचं पूर्ण केलं, आणि ते सुद्धा कोणासाठी? या नालायक माणसासाठी ना. सासूबाई कुठे आहेत तुझ्या? काय सॉरी, आई कुठे आहे तुझी? कुठे आहेत? कुठे आहेत आसावरी राजे? कुठे आहेत? हा कुठे? अरे आहेत आसावरी राजे उभे आहेत तिथे. तुम्ही नालायक म्हणता ना मला. अशा नालायक नवऱ्यासाठी व्रत करतेय 16 सोमवारचं. केवढी ग्रेट आहे ना, खरंच केवढी ग्रेट आहेस ग शुभ्रा. सगळ्यांना कौतुक आहे तुझं. बस, पण मला माहितीये ना तू कशी असते. एकीकडे माझ्यासाठी हे सगळं व्रत वगैरे करते असं सगळ्यांना दाखवणार, आणि दुसरीकडे माझे खायचे प्यायचे वांदे करून ठेवतेस तू. हे जगासमोर दाखवणं चाललंय ना सगळं. हे माझ्यासाठी उपास तापास व्रत वगैरे बंद कर सगळं शुभ्रा आता. मला माहितीये ना हे तू करतेस ना, त्याच्यानंतर ते देवासमोर हात जोडत असशील ना तू, तेव्हा माझं भलं होऊ दे असं कधीही मागितलं नसतील का तू. फक्त माझी कशी वाट लागू दे देवा, याची वाट लागू दे फक्त. हा उपाशी मरू दे, सोडून मरू दे, हेच मागितलं असशील ना. खरं मॅडम, मी ना ते शब्द पण मागे घेतो. मी म्हणालो होतो ना की मी बबडूला बरोबर घेऊन जाणार, कारण मला शुभ्रासारखं त्याला बावळट करायचं नाही, माझ्यासारखं स्मार्ट करायचंय. ते शब्द मागे घेतो मी. चुकलो. बावळट मी आहे ना, मी बावळट आहे. ही तर काय स्मार्टच आहे. स्मार्ट बबडू, लक्षात ठेवा बाळा. तू ना माझ्यासारखा नको बनूस. तू स्मार्ट हो तुझ्या आईसारखा. हा माझ्यासारखा बावळट नालायक होऊ नकोस. नाटकी अशी नाटकं जमायला पाहिजेत. रूम मध्ये चल, मला इथे तमाशा नको. कशाला रूम मध्ये? काय रूम मध्ये जाऊन काय बोलायचंय? राहिलंय काय आपल्यात पर्सनल बोलण्यासारखं? या सगळ्यांना तू भोळी, एकदम साधी आणि वाटतेस ना. त्यांना कळू दे तू खरी कशी असते. या अभिजित राजेने 60% काय तुझ्या नावावर केलं काय? तू मालकीण समजायला लागलीस की काय स्वतःला? माझे पैसे अडवतेस तू शुभ्रा. तुझ्या सही शिवाय मला व्यवहार करता येत नाही. मीच काम केलेल्या कंपनीत मला त्रास होत नसेल, माझे पैसे अडवतेस? काय एवढं काय एवढी एरवी दानशूर असल्याचा हा म्हणतेस तू? माझेच का पैसे अडवतेस? पण त्या कंपनीत तुझ्या परवानगीने पैसे घ्यायचे मी? 8 वर्ष संसार केला आपण शुभ्रा. मी एकदा तरी पैशाला नाही म्हणालो तुला? कधी असं बोललोय मी तुला नाही मिळणार पैसे? तू मागचे जेवढे पैसे लगेच काढून दिले, तू माझे पैसे अडवतेस आता? तुला एकदाही प्रश्न नाही पडला आईने हाकललं या मुलाला बाहेर कसा जगत असेल आपला नवरा? त्याला पैसे लागत असतील का? एकदा प्रश्नही नाही पडला तुला. आणि मुळात तू कोण आहेस? तू कोण आहेस माझे पैसे अडवणारी? समजतेस कोण स्वतःला?